हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. आपण पाहता युनिट नंबर 12 दॅट इज द केमिकल इक्विलिब्रियम. आज आपण इंट्रोडक्शन आणि बाकीचे रिगार्डिंग पार्ट्स बघणार आहोत. तर सुरू करू आपण. मित्र, कधी आपण वॉटरफॉल म्हणजे धबधबा पाहिला असन, किंवा एखादी गोष्ट जळत असेल तर त्यातून धूर निघताना बघत असन, किंवा एखादं फूल असेल त्याचा सुगंध दरमळलेला बघत असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी एका वेपासून दुसऱ्या वेकडून जाताना दिसतात, म्हणजे रिॲक्टंट टू प्रोडक्टच. पण असं कधी होते का की धबधब्यातलं खाली वरचं पाणी खाली पडलं, डबल खालून पाणी वर नेता येईल? म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन होईल का? ती जळलेली काडी धूर जर देत असेल तर डबल तो धूर त्या काडीमध्ये टाकता येईल का? सुगंध जो फ्लावर देऊ राहिले तो पूर्ण सुगंध डबल त्या फ्लावरमध्ये जमा करता येईल का? नाही. काहून का? ह्या म्हणजे ह्या वन स्टेप रिॲक्शन्स आहेत. एक वेळ फुलानं सुगंध दिला का डबल त्या फुलामध्ये तो डबल जाता येणार नाही. अशाच ज्या रिॲक्शन्स असतात त्या अनरिव्हर्सिबल रिॲक्शन्स असतात. तर आता आपल्याला काय बघायचं आहे बघा. इंट्रोडक्शन. यू हॅव लर्न इन अर्लियर दॅट द चेंजेस दॅट कॅन बी फिजिकल ऑर केमिकल अँड रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल. चेंजेस हे फिजिकल असतात, नाही तर केमिकल असतात. रिॲक्शन रिव्हर्सिबल असते, नाही तर इरिव्हर्सिबल असते. आपल्याला काय पाहायचं आहे युनिटमध्ये? रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्स पाहायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं आहे त्यांनी? अलाविंग द रिॲक्शन फॉर व्हेरी लॉंग टाईम सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट डू नॉट व्हेरी, द रिॲक्शन इज सेड टू बी अटेंड इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे सारखेपणा. बघा, सपोज मी जर लिहित आहे ए पासून जर इकडे बी होऊन राहिलं तयार, ठीक आहे न. ए हा रिॲक्टंट आहे आणि बी हा प्रोडक्ट आहे. ही वन स्टेप रिॲक्शन आहे, फक्त फॉरवर्ड रिॲक्शन आहे. ठीक आहे. जर बी पासून जर डबल ए तयार होत असन तर ही डबल रिव्हर्स रिॲक्शन झाली. मग अशा कंडिशनमध्ये एचं कन्व्हर्शन बीमध्ये होते, बीचं कन्व्हर्शन डबल एमध्ये होते. म्हणजे एचं कन्व्हर्शन बीमध्ये म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन आणि बीचं कन्व्हर्शन एमध्ये म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन. अशा रिॲक्शनमध्ये एचं बी, बीचं ए, एचं ई, बी आणि बीचं ए एकसारखं एकमेकामध्ये तयार होत राहतं. अशा कंडिशनमध्ये तिथं जे इक्विलिब्रियम असते ह्या केमिकल रिॲक्शनमध्ये, दॅट इज कॉल्ड द इक्विलिब्रियम. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल सांगितलं आहे त्यांनी. काय करा म्हटलं आहे? 4 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड घ्या म्हणतात, त्याच्यामध्ये 40 ml वॉटर टाका म्हणतात, आणि त्याचा कलर काय? रिडिश पिंक कलर येतो. त्याच्यामध्ये 60 ml कॉन्सन्ट्रेट HCl टाका आणि हे सोल्युशन काय होते? व्हायलेट होते. नाव हे जे सोल्युशन तुम्ही तयार केलेलं आहे अभाऊ, त्याच्यातला 5 ml घ्या आणि त्याला आईस कूल्ड टेम्परेचर थ्रू द्या. म्हणजे असं म्हणा की त्याला आईस बाथमध्ये ठेवा. तर अशा कंडिशनमध्ये त्याचा जो कलर राहणार तो पिंक राहणार आहे. आणि डबल जर तेच सोल्युशन तुम्ही जर 90 डिग्रीच्या जवळपास जर का हिट केलं तर त्या सोल्युशनचा कलर हा ब्लू होतो. म्हणजे तुम्हाला इथं हे जी रिॲक्शन दिसू राहिली आहे हा पिंक कलर झाला, आणि हा डबल जर हिट जर त्याला केला तर त्याचा ब्लू, आणि ब्लू जर डबल जर कूल करेल जसं त्याला पिंक. म्हणजे ही रिॲक्शन एक केमिकल रिव्हर्सिबल आहे. इन द अबाव ॲक्टिव्हिटी द चेंज इन द कलर ऑफ द सोल्युशन इज कॉज बाय द केमिकल रिॲक्शन विच रिव्हर्स इट्स डायरेक्शन विथ चेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, काही घटक असे असतात का रिॲक्शन रिव्हर्ससुद्धा करता येते. आणि आपल्याला या युनिटमध्ये अशाच रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्स बघायच्या आहे. आता इथं काय दिलेलं आहे बघा. इथे तुम्हाला काय म्हटलं आहे? जसं काही रिॲक्शन्स ह्या सिंगल स्टेपच असतात आणि एकाच साईडनं जातात. जसं कार्बन प्लस O2 म्हणजे कार्बन हा सॉलिड आणि O2 हा गॅस झाला, तर आपल्याला काय मिळतं? CO2 ॲज अ कार्बन डायऑक्साईड मिळतं. ही अशी रिॲक्शन आहे. ओपन जर कंडिशनमध्ये जर तुम्ही केली, ओपन एन्व्हायरमेंटमध्ये केली, तर कार्बन ऑक्सिजनसोबत कपल्ड झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस बनतो आणि हवेत उडून जातो. डबल कार्बन डायऑक्साईडचं ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये कन्व्हर्शन होत नाही. असं जर असतं तर आपण कार्बन डायऑक्साईडला तोडून पटकन ऑक्सिजन बनवू शकलो असतो. आजची कंडिशन जी आहे ऑक्सिजनची ती आपली एवढी राहिली नसती. दुसरं KClO3 पोटॅशियम क्लोराईड जर डिकम्पोजिशन जर होत असेल याचं, तर ट्वाईस KCl प्लस थ्राईस O2 ऑक्सिजन गॅस बाहेर निघाल. हे डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, याच्यातून सुद्धा तुम्ही ऑक्सिजन तयार करू शकता. पण ही वन स्टेप रिॲक्शन आहे. डबल KClO3 ऑक्सिजनसोबत कपल झाल्यानंतर ट्वाईस KClO3 तयार होत नाही. काहून का? ही रिॲक्शन इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. डबल रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये होत नाही. अशा रिॲक्शन्सचा ॲरो हा अशा वेनं असतो ज्या रिॲक्शन पूर्ण रिव्हर्स करता येत नाही त्या. आता काही रिॲक्शन्स ह्या रिव्हर्सिबल असतात. जसं H2 गॅस घ्या, एक्झाम्पल देऊ राहिलो मी, आणि I2 गॅस घ्या. ही रिॲक्शन होते अशी काही H2 आणि I2 काय होणार आहे? ट्वाईस HI होणार आहे. सपोज आपण याला गॅसच म्हणून आहेच तो गॅस, आणि डबल HIचं कन्व्हर्शन H2 आणि I2. हे रिॲक्शन आपण जर क्लोज इन्व्हायरमेंटमध्ये केली, म्हणजे क्लोज सिस्टीममध्ये केली, तरी एक प्रकारचं फॉरवर्ड रिॲक्शन आणि रिव्हर्स रिॲक्शन
ह्या एकमेकाला पूरक राहील, म्हणजे सायमल्टेनियसली राहील. अशा रिॲक्शन्सला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन्स म्हणतो, जिथं रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये आणि प्रॉडक्टचं कन्व्हर्शन डबल रिॲक्टंटमध्ये करता येते. आणि अशा रिॲक्शनचा ॲरो हा या वेनं देता येतात. हे असं, हे फॉरवर्ड रिॲक्शन, हे रिव्हर्स रिॲक्शन, हे दोन्ही ॲरो सारखे, एक तर असे द्या किंवा मग असे द्या, दोनपैकी कोणतेही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, जसं एक्झाम्पल आपण बोललेलं आहे, हे एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केले. आता यांनी काय म्हटलं आहे बघा, कन्सिडर एक्झाम्पल ऑफ डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट व्हेन हिटेड स्ट्रॉंगली डिकम्पोज टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, बघा रे काय म्हटलं आहे त्यांनी. हा जो पॅरेग्राफ आहे तुम्हाला पेज नंबर 175वरचा, मी तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे सिम्पल भाषेमध्ये. बघा त्यांनी काय म्हटलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड चुनखडी घ्या, याचं डिकम्पोजिशन तुम्हाला करायचं आहे. डिकम्पोजिशन करताना असं लक्षात घ्या, 1100 ते 1200 केल्विनच्या वर टेम्परेचर पाहिजे तेव्हा डिकम्पोजिशन होते. होईन असं का इथून CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड बाहेर निघते आणि प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर निघतो, इन्व्हायरमेंटमध्ये चालला जातो. आता त्यांनी क्वेश्चन काय केलेला आहे, जर ही रिॲक्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन जर ओपन इन्व्हायरमेंटमध्ये केली, ओपन सिस्टीममध्ये केली तर काय होईल म्हणतात, आणि जर का क्लोज सिस्टीम किंवा क्लोज कंटेनरमध्ये केली तर काय होईल. बघा, ओपन इन्व्हायरमेंटमध्ये जर ही रिॲक्शन तुम्ही केली तर कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस डबल हवेत उडून जाईल. तो डबल पुन्हा आता तो इन्व्हायरमेंट वापर केल्यानंतर डबल इन्व्हायरमेंटमधून वापसून कॅल्शियम ऑक्साईडसोबत रिॲक्शन झाल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट डबल दाखवणार नाही. पण जर का तुम्ही ही रिॲक्शन जर का एखाद्या क्लोज व्हेसलमध्ये केली, क्लोज सिस्टीममध्ये केली तर कार्बन डायऑक्साईडला एस्केप व्हायला इथं जागा राहील. म्हणजे काय होईल, पहिले कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन तर होईनच, म्हणजे पहिले डिकम्पोजिशनचा रेट हा जास्त राहील. आणि जसं मग इथं कॅल्शियम कार्बोनेटचं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्शन होईल तर डबल थोड्या वेळनं तुम्हाला असं दिसेल का कार्बन डायऑक्साईड कॅल्शियम ऑक्साईडसोबत डबल रिॲक्शन होऊन ही रिॲक्शन तुम्हाला रिव्हर्सिबल मॅनरनं दिसत आहे. असं का बरं होऊन राहिलं, काहून का ही रिॲक्शन क्लोज सिस्टीममध्ये आहे. आता म्हणजे रिॲक्शन ऑफ फॉरवर्ड rate of forward reaction and rate of backward reaction or the reverse reaction is now equal. आपल्याला असं वाटन का थोड्या वेळनं कॅल्शियम कार्बोनेटचंही कॉन्सन्ट्रेशन जसच्या तसंच आहे, कॅल्शियम ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जसच्या तसंच आहे, कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जसच्या तसं आहे, रिॲक्शन थांबली की काय, पण रिॲक्शन थांबली नाही. जसं कॅल्शियम कार्बोनेटचं कन्व्हर्शन म्हणजे डिकम्पोजिशन कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये होऊन आलं, डबल कार्बन डायऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट हा कॅल्शियम ऑक्साईड हा रिॲक्ट होऊन डबल कॅल्शियम कार्बोनेट तयार करत आहे. म्हणजे ह्या प्रकारे इथं फिजिकल कंडिशन काय ठेवली आपण, क्लोज सिस्टीम आहे म्हणूनच ती रिॲक्शन होऊन राहिली. म्हणजे कसं, सपोज जर आपण म्हटलं A+B आहे, ही त्याची फॉरवर्ड रिॲक्शन आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला C+D हा प्रोडक्ट मिळतो. तर सपोज जर का C+D डबल जर रिॲक्ट झाली आणि तुम्हाला जर का A आणि B भेटत असेल तर हे झाली फॉरवर्ड रिॲक्शन आणि ही झाली रिव्हर्स रिॲक्शन. अशा प्रकारे आहे ती. आणि अशा ज्या रिॲक्शन्स आहेत यांना रिव्हर्सिबल रिॲक्शन्स म्हणतात. बघा इथं लिहिलेलं आहे, CaCO3 हिट गेलं, CaO आणि CO2 दिस रिॲक्शन रिप्रेझेंटिंग ओपन कंटेनर. ही ओपन कंटेनरची रिॲक्शन आहे त्यामुळे रिव्हर्सिबल रिॲक्शन होणार नाही. ही क्लोज कंटेनरची रिॲक्शन आहे त्यामुळे रिव्हर्सिबल होईल. आता हा काय म्हणतात, डू यू नो बघू. कॅल्शियम ऑक्साईड जो आहे हा जुन्या काळामध्ये थिएटरमध्ये वापरायचे, कशासाठी, त्याचा जो लाईट राहायचा तो लाईम लाईटमध्ये राहायचा, म्हणजे लाईम लाईट त्याचा प्रकाश राहायचा म्हणून त्याला यूज करायचे. ठीक आहे, आता बघू आपण नवीन टॉपिक, इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेसेस. आता ज्या फिजिकल प्रोसेस आहेत त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम कसं साधतं ते बघू. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम. चला, राहिली गोष्ट याची तर मी तुम्हाला स्वतः समजून सांगतो ते बघा. सपोज जर तुम्ही एक क्लोज कंटेनर घेतलं असं, ठीक आहे, आणि त्या क्लोज कंटेनरमध्ये तुम्ही इथं H2O ॲज अ लिक्विड टाकलेला आहे. तुम्ही कोणचंही घ्या ना, त्याचा पुस्तकात दाखवलं तसंच घेतलं पाहिजे असं नाही ना. H2O कशा फॉर्ममध्ये घेतला आहे, लिक्विडमध्ये, आणि हे क्लोज आहे. ठीक आहे, हे क्लोज आहे. थोड्या वेळनं काय होणार आहे, ह्या कोणत्याही प्रकारे हे ओपन नाही. थोड्या वेळनं काय होणार आहे, ह्या H2Oचं काय होणार आहे, इव्हॅपोरेशन होणार आहे, म्हणजे व्हेपरायझेशन होईल. तर इथं तयार काय होते, H2O ॲज अ गॅस. ठीक आहे, म्हणजे पहिले H2Oचं इव्हॅपोरेशन होईल पूर्ण, त्यानंतर इथं H2Oचं गॅस फॉर्मेशन होईल. डबल ह्या H2Oच्या गॅसला म्हणजे व्हेपरला थोडं थंड झाला का डबल कंडन्सेशन थ्रू डबल हा H2O लिक्विडमध्ये जाईल. म्हणजे एक प्रकारे रिॲक्शन इथं इक्विलिब्रियम साधत आहे. म्हणजे कसं, नाव H2O जर लिक्विड आहे त्याचं तुम्ही काय करून राहिले, म्हणजे ते होतेच काय करू, इव्हॅपोरेशन.
और वेपरायझेशन म्हणा, याच्यापासून तुम्हाला काय भेटलं, H2 ॲज अ गॅस. डबल H2 जर काय थोडं कंडन्सेशन होऊन राहिलं तर तिथं कन्व्हर्शन H2 गॅसचं डबल H2 लिक्विडमध्ये होऊन राहिलं. आणि थोड्या वेळानं तुम्हाला दिसेल का इथे इक्विलिब्रियम साधला गेलेला आहे. आणि हा जो थोड्या वेळानंतर कॉन्स्टंट जो व्हेपर प्रेशर दाखवू राहिला यालाच तुम्ही म्हणजे एक प्रकारचं सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर म्हणू शकता किंवा ॲक्वियस टेन्शन म्हणू शकता. आता हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे हेच झालं ना बॉइलिंग पॉईंट एक प्रकारचं. म्हणजे काय म्हणतात, टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. काय म्हटलं आहे त्यांनी, चला मी समजून सांगतो इकडे. त्यांनी असं म्हटलं आहे की एक थर्मोस घ्या. थर्मास पाहिला का तुम्ही, ज्याच्यामध्ये आपण चहा वगैरे नेतो, तो गरमचा गरमच राहतो आणि त्यात जर थंड टाकलं तर थंडच राहतं. का बरं, काय होते बघा, सपोज हा जर थर्मास असेल ना तर याच्यामध्ये इन्सुलेशनची परत असते, ह्या याचं इन्सुलेशन असते. हे इन्सुलेशन काय करते, आउटर इन्व्हायरमेंटमधली कोणतीही थंडी किंवा गरम हवा इनरमध्ये जाऊ देत नाही आणि इनरची कोणतीही गरम किंवा थंडी हवा किंवा त्याचं फिजिकल जे तिथं एक प्रकारचं टेम्परेचर बनलेलं आहे ते बाहेर जाऊ देत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट जर तुम्ही इथं गरमच ठेवली त्याला बाहेरचं इन्व्हायरमेंटचं इम्पॅक्टच बसला नाही, त्यामुळे तो थंडही होत नाही गरमही होत नाही. आणि जर हेच जर झाकं तुम्ही उघडं करून ठेवलं ओपन तर त्याच्यामध्ये आता बाहेरची हवा अंदर शिरेल, त्यामुळे त्याचं टेम्परेचर बाहेरच्या इन्व्हायरमेंटसारखंच होऊन जाईल. पण ह्या इन्सुलेशनमुळे होते असं थर्मोसमध्ये काही बाहेरचं टेम्परेचर बाहेरचं इन्व्हायरमेंटचं आतल्या इन्व्हायरमेंटसोबत काहीही देणं घेणं राहत नाही. आणि म्हणून अशा कंडिशनमध्ये थर्मोसमधला चहा गरमचा गरम किंवा थंडाचा थंडाच राहतो. ठीक आहे, असो. तर तुम्हाला काय म्हटलं आहे त्यांनी नाव, आता सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. बघा, तुम्हाला एक थर्मोस दिलेला आहे म्हणतात आणि त्या थर्मोसमध्ये तुम्हाला आईस दिलेला आहे म्हणजे H2O इन सॉलिड आणि त्याच्यामध्येच तुम्हाला काय म्हटलेलं आहे त्यांनी H2O इन लिक्विड दिलेला आहे. आता सरळ जाहीरची गोष्ट आहे, ही 0 डिग्री ॲट 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसवर काय होणार आहे, म्हणजे तिथे एक प्रकारचं इक्विलिब्रियम साधलं जाईल ना लिक्विडचं काय होईल ना आईसचं काय होईल, म्हणजे एकमेकांचे इंटर कन्व्हर्शन होईल त्याच्यामध्ये. आणि हे एक प्रकारचं जे इक्विलिब्रियम आहे हे सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम झालं. तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. सॉलिड व्हेपर, आता त्यांनी काय म्हटलं आहे, सपोज म्हटलं त्यांनी असं एक कंटेनर घ्या म्हणतात. आता जसं पुस्तकात काढलं आहे तसा काढू बस, ठीक आहे. असं एक कंटेनर घ्या म्हटलं आहे त्यांनी. ह्या कंटेनरला ह्या कंटेनरमध्ये तुम्हाला म्हटलं आहे त्यांनी I2 म्हणजे सॉलिड I2 टाका, म्हणजे आयोडीन टाका आणि कंटेनरला क्लोज करा. और त्या जे तुम्ही कंटेनरमध्ये वापरला आहे, जे तुमची सिस्टीम वापरलेली आहे, ज्या प्रकारचं तुम्ही इथं जे भांडं वापरलेलं आहे ते क्लोज करा. थोड्या वेळानंतर काय होईल, इथं तुम्हाला असे आयोडीनचे व्हेपर दिसन. हे कसं समजायचं की इथं I2 हा गॅस बनला आहे म्हणून, काऊन का त्याचा जो व्हेपर आहे, व्हेपर हा काय आहे माहीत आहे का, हा व्हायलेट कलरमध्ये येतो. म्हणजे तुम्हाला इथं व्हायलेट कलरचे व्हेपर दिसतील. आणि डबल हे व्हेपर डबल यांचं म्हणजे आता हे बघा, आता इथं सिस्टीम वेगळी आहे. सपोज आता आयोडीन इथं कोणचा सॉलिडमध्ये आहे आणि डबल त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊन राहिलं, आयोडीन ॲज अ गॅसमध्ये, म्हणजे सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्शन गॅसमध्ये होऊन राहिलं. तर या प्रक्रियेला सब्लिमेशन म्हणतात. आणि डबल जर आयोडीन गॅसचं जर का इथं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये होऊन राहिलं तर याला डिसब्लिमेशन म्हणतात किंवा याला डिपोजिशन म्हणतात. इथं कंडन्सेशन म्हटलं आहे त्यांनी, पण कंडन्सेशन हे वाक्य बरोबर वाटत नाही. हे एक एक्झाम्पल झालेलं आहे सॉलिड आणि गॅसचं इक्विलिब्रियमचं. जसं तुम्ही कॅम्फर म्हणजे कापूर जाळता घरी, पहा ना, कापूर डायरेक्ट जळल्यानंतर सॉलिडचा काय होते, गॅस. आणि तेच जर का क्लोज सिस्टीममध्ये जर तुम्ही फेवरेबल कंडिशन्समध्ये जर तुम्ही क्लोज सिस्टीममध्ये जर रिॲक्शन लावत असाल, डबल त्या गॅसचा कापूर तयार होतो. तसंच अमोनियम क्लोराईडचं सुद्धा एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आपण बघू व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय होते. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे असं की ज्या सोल्युशनमध्ये आता एक्सेस ऑफ क्वांटिटी आपण एवढा सोल्यूट टाकलेला आहे का तो डबल डिझॉल्व्ह होणार नाही, म्हणजे तिथे इक्विलिब्रियम साधेल. अ सॅच्युरेटेड सोल्युशन इज अ सोल्युशन व्हेन ॲडिशनल और सोल्यूट कॅन नॉट बी डिझॉल्व्ह इन ॲट द गिवन टेम्परेचर. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन सॅच्युरेटेड सोल्युशन डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. जेवढं टेम्परेचर वाढाल तेवढं त्याच्यामध्ये तुम्ही सोल्यूट ॲड करू शकता. ठीक आहे. नाऊ आता इक्विलिब्रियम इन द केमिकल प्रोसेस काय म्हणते बघा. इफ अ रिॲक्शन टेक्स प्लेस इन क्लोज सिस्टीम, जर एखादी केमिकल रिॲक्शन तुम्ही क्लोज सिस्टीममध्ये जर का घडवून आणत असाल, सो द प्रोडक्ट अँड रिॲक्टंट कॅनॉट एस्केप, म्हणजे प्रोडक्ट रिॲक्टंटला बाहेर जायला जागाच नाही. आता
वी ऑफ्टन फाइंड दॅट द रिॲक्शन डज नॉट गिव्ह 100% यील्ड. म्हणजे अशा कंडिशनमध्ये रिॲक्शन 100%पर्यंत यील्ड देत नाही, काहून का रिॲक्शन कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये आणि डबल प्रोडक्टचं कन्व्हर्शन रिॲक्शनमध्ये होऊ शकते. मग काय म्हणते बघा केमिकल इक्विलिब्रियममध्ये, केमिकल प्रोसेस, when there is a no further change in concentration of reactant and product, we say that the reaction attain equilibrium with the rate of forward and reverse reaction being equal. म्हणजे जर अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही क्लोज कंटेनरमध्ये जर एखादी रिॲक्शन लावून राहिले तर तिथं काय म्हटलं आहे त्यांनी की तिथं कोणत्याही प्रकारचं रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढून नाही राहिलं, म्हणजे रिॲक्टनचं कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये होऊन नाही राहिलं. किंवा आपण असंही म्हणू शकतो का रिॲक्टनचं कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये आणि डबल प्रोडक्टचं कन्व्हर्शन रिॲक्शनमध्ये होऊन राहिलं, म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन देर इज अ इक्वल. आणि म्हणून म्हटलं त्यांनी का केमिकल इक्विलिब्रियम दोन्ही साईडनं होते, म्हणजे रिॲक्टनचं प्रोडक्टमध्ये आणि प्रोडक्टचं रिॲक्टंटमध्ये. ठीक आहे, जसं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी इथं N2O4 हा कलरलेस गॅस आहे. सपोज एक कंटेनर घेतलं, त्याच्यामध्ये N2O4 गॅस तुम्ही टाकला आणि नंतर ते N2O4 गॅसचं कन्व्हर्शन हे ट्वाईस NO2 मध्ये होऊन झालं. आणि हा NO2 गॅस जो आहे तर हा रेडिश ब्राऊन कलरचा आहे. तो डबल जर इथं क्लोज सिस्टीम जर असेल तर इक्विलिब्रियम साधल्या जाते N2O4चं NO2 मध्ये आणि NO2चं डबल N2O4 मध्ये. तिथं काय दाखवलेलं आहे, कन्व्हर्शन दाखवलेलं आहे. तर सिमिलर एक्झाम्पल त्यांनी हे पण दाखवलेलं आहे, ट्वाईस HI वालं H2 आणि I2 आणि डबल H2 I2 जर काय डबल रिॲक्ट झाले तर HI. पण हे तेव्हाच होईल जेव्हा क्लोज सिस्टीममध्ये तुम्ही रिॲक्शन कराल तर. द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन द क्लोज व्हेसल. आता तुम्हाला काय दिसते म्हणते पहा, सपोज आता त्यांनी काय म्हटलं आहे, सपोज एक कंटेनर आहे म्हणतात, क्लोज कंटेनर आहे. या क्लोज कंटेनरमध्ये तुम्ही HI हायड्रोजन आयोडाईड ठेवला. थोडा वेळ नंतर हायड्रोजन गॅस आणि आयोडीनचं वेपर दिसेल. डबल मग इथं H2 प्लस I2 वेगवेगळे झाले आता, आणि डबल ते H2 I2 एकमेकात रिॲक्ट झाल्यानंतर इथं HI बनवतात. म्हणजे ही सुद्धा एक एक्झाम्पल झालं रिव्हर्सिबल रिॲक्शनचं. काहून असं होऊन राहिलं, क्लोज सिस्टीम आहे म्हणून, नाही तर झालं नसतं. ठीक आहे, अशा प्रकारे हे एक एक्झाम्पल आहे. नाव इथं तुम्हाला दोन प्रकारचे ग्राफ दिसत आहे, कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि रेट विथ रिस्पेक्ट टू टाईम. तुम्हाला जसं मागच्या हे एक्झाम्पल पाहिलं आपण N2O4चं कन्व्हर्शन NO2 मध्ये आणि NO2चं डबल N2O4 मध्ये, तुम्हाला दिसेल का इथं एक प्रकारचं इक्विलिब्रियम आहे. हे इक्विलिब्रियम आहे. नाव ग्राफ ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिॲक्शन रेट व्हर्सेस टाईम ऑफ कन्व्हर्शन ऑफ NO2 टू N2O4. नाव हे बघा, हा NO2चं कन्व्हर्शन N2O4 मध्ये आणि N2O4चं NO2 मध्ये होऊन राहिलं. आणि इक्विलिब्रियम ही लाईन जे दाखवते तुम्हाला डॉटेड लाईन, तर त्यांना तुम्हाला इक्विलिब्रियम काय आहे, रेट्स आर इक्वल. नाव रिॲक्शन ऑफ फॉरवर्ड अँड रिॲक्शन ऑफ रिव्हर्स, इथं Fच इथं R लिहिजा. तर हे दोन्ही काय झाले आता, इक्वल झाले. बघा त्यांनी असं काय म्हटलं, अजून एक गोष्ट सांगायची जी राहिली आहे ती अशी, सपोज जर Aचं कन्व्हर्शन Bमध्ये होऊन राहिलं म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन होऊन राहिली. ठीक आहे, सपोज आपण क्लोज सिस्टीममध्ये रिॲक्शन लावली, जर मग डबल Bचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, एमध्ये होईल. हां, होणारच रिॲक्शन्स होता ना, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं कोणची रिॲक्शन झाली, रिव्हर्स. तर असं नाही हो डायरेक्ट जसं एचं कन्व्हर्शन बीमध्ये फटकन झालं आणि फटकन तसंच बीचं एमध्ये होईल. पहिले फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट हा फास्ट होतो, नंतर एचं डबल बी झालं का डबल मग फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कमी होतो, मग रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वाढतो आणि नंतर इक्विलिब्रियम साधल्या जाते. ठीक आहे, हेच रिमेंबरमध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर आहे लॉ ऑफ मास ॲक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे, आता लॉ ऑफ मास ॲक्शन काय आपण ते समजून घेऊ. त्यांनी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय आहे ते सुद्धा समजून घेऊ. आता बघा, द केमिकल इक्विलिब्रियम इज मॅथमॅटिकली डिस्क्राईब इन टर्म्स ऑफ कॉल्ड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. म्हणजे केमिकल इक्विलिब्रियमला मॅथमॅटिकल आपण डिस्क्राईब कसं करतो, KC. म्हणजे काय, व्हॉट इज KC, नाव इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वेन द रेट ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिॲक्शन बिकम्स इक्वल. बघा, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आता आपण पाहणारा राहिली गोष्ट याची तुम्ही तुम्हाला लिहूनच दाखवतो. बघा आता त्यांनी एक्झाम्पल कोणचंही घेतलं आहे. सपोज आता त्यांनी काय म्हटलं आहे की आपण म्हटलं इथं रिॲक्टंट आहे आणि या रिॲक्टंटचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊन राहिलं, प्रॉडक्टमध्ये. ठीक आहे, सपोज जर असा आहे सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, आपण इक्विलिब्रियम इथं म्हणू नये. मग याचा रेट कसा राहतो, नाव रेट इक्वल्स टू मायनस डी रिॲक्टंट डिवाइड बाय dt. मी समजून सांगतोय काय, इक्वल्स टू प्लस डी प्रॉडक्ट डिवाइड बाय dt. व्हॉट इज दॅट, मायनस इंडिकेटिंग द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, नो डाऊट. पण जर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमीच झालं नाही तर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवून का नाही, म्हणजे रिॲक्टंट कन्झ्युम होईल तर प्रॉडक्ट फॉर्म होईल. म्हणून इथं निगेटिव्ह आहे, म्हणजे रिॲक्टंट काय होणार आहे, कमी, आणि प्रॉडक्ट काय होणार आहे, जास्त. त्यामुळे पॉझिटिव्ह नाही दिलं, पॉझिटिव्ह तरी चालते पण द्यायचा. नाऊ
हे डी टी काय विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन म्हणा किंवा रेट ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड रेट ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि म्हणून त्याला डी एक्स इंटू डी टी आपण या फॉर्ममध्ये लिहितो. आता लॉज ऑफ मास ॲक्शन काय म्हणते बघा. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट ईच इन्स्टंट इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ ऑल द रिॲक्टंट. याच्यापेक्षा सोप्या लँग्वेजमध्ये मी सांगतो. लॉ ऑफ मास ॲक्शन काय, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्सेस, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ठीक आहे, तुम्हाला मी तिथे रेट इक्वेशन वगैरे लिहून दाखवतो. सपोज एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला A + B गिव्ह C. ठीक आहे, हे झाले रिॲक्टंट आणि हा झाला प्रोडक्ट. सपोज ही इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, वन स्टेपच रिॲक्शन आहे, डबल सीचं ए बीमध्ये कन्व्हर्शन होणार नाही. तर आता हे कसं लिहायचं रेट इक्वेशनमध्ये. नाव रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए आणि इकडे बी सुद्धा. काऊन का रिॲक्टंट आहे. का बरं, लॉज ऑफ मॅस ॲक्शन काय म्हणते, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, म्हणून रिॲक्टंट लिहिले. हेन्स नाव रेट equals to K. What is that K? K is a proportionality constant or rate constant. लिहूनच देतो ना इथं. ठीक आहे, रेट कॉन्स्टंट, आणि इथं डबल तेच A आणि हा काय तर B. असा तो रेट इक्वेशन आहे. आता तुम्हाला त्यांनी प्रॉब्लेम 12.1 दिलेला आहे. राईट द रेट कॉन्स्टंट फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. पहिली रिॲक्शन दिलेली आहे C+O2 CO2 आणि दुसरी KClO3 2 KCl + 3 O2. याचं रेट इक्वेशन लिहा म्हणतात. बघा, पहिलं एक्झाम्पल मी तो सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. पहिलं एक्झाम्पल आहे काय, कार्बन + O2 म्हणजे हा गॅस गिव्ज राईज टू CO2 दॅट इज द गॅस. याचं लिहा म्हणते रेट इक्वेशन. नाव अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता हे रिॲक्शन आहे, याचं रिॲक्टंट काय झाला हा, आणि हा काय झाला प्रॉडक्ट. सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. नाव मी काय लिहिणार आहे इथं, नाव रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C अँड दॅट O2. ओके, हेन्स रेट इक्वल्स टू K C अँड दॅट O2. झालं रेट एक्सप्रेशन. 1-2 मार्क भेटते तुम्हाला. दुसरी रिॲक्शन सांगितलेली आहे 2 KClO3 पोटॅशियम क्लोरेट. ॲट डिकम्पोजिशन जर झालं तर 2 KCl हा सॉलिड + 3 O2 हा गॅस बाहेर निघन. आता म्हटलेलं आहे तुम्हाला रेट इक्वेशन लिहा. कसं लिहा, 9 हा झाला रिॲक्टंट आणि हा हे बाणाच्या ह्या साईडचा काय झाला रे प्रॉडक्ट. हे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन नाही. तर अशा कंडिशनमध्ये रेट एक्सप्रेशन कसं लिहा तुम्ही, नाव रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय KClO3 आणि इथं 2. रिमेंबर इथं 2 द्यायचा नाही, हा त्याचा काय आहे तो गुणांक आहे, म्हणजे कोइफिशियंट आहे, आणि त्या कोइफिशियंटचा काय झालं स्क्वेअर झाला इथं. हेन्स नाव रेट इक्वल्स टू K, इथं चुकून 2 द्यायचा नाही, KClO3 आणि हा स्क्वेअर. अशा प्रकारे ते दोन्ही याचे आन्सर्स आहे अशी. ठीक आहे, तर हे झालं तुमचं आता लॉ ऑफ मास ॲक्शन थ्रू रेट इक्वेशन काढणं. ठीक आहे, तर आजच्या स्टडीसाठी आपण एवढंच बघू. पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचा स्टडी आपण करणार आहोत. म्हणजे कुठून इक्विलिब्रियम कॉन्स्टंटपासून बाकीचं आपण युनिट जसा जसा आपल्याला दिलेला राहील तसं तसं समजून घेऊ. याच्यानंतर थोडं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स वगैरे राहील पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर काही क्वेश्चन असेल तर मला विचारू शकता, नसेल समजलं तरी मला विचारू शकता. उद्याच्या लेक्चरपर्यंत धन्यवाद.